वादळापूर्वीची शांतता 2 दिवसामध्ये हे अख्खं एरिया बर्फात कवर्ड असणार आहे. ते दिसणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आजच्या व्लॉगला पहिलं सुरुवात करून घेऊ. मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. मेजवानीच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. भरपूर दिवसांनंतर हा एपिसोड आज मी शूट करतो आहे आणि तुम्ही माझा मागचा व्लॉग बघितला असेल, नसेल बघितला तर प्लीज इकडे कोपऱ्यामध्ये लिंक आहे, क्लिक करा आणि आत्ताच्या आत्ता बघा. हा आजचा एपिसोड जो असणार आहे तो मागच्या व्लॉगवर आधारित असणार आहे. तर विषय असा आहे की ह्या व्लॉगमध्ये आज मी पहिल्यांदा अशी रेसिपी बनवतो आहे की मी फक्त पहिल्यांदा खाल्ली आहे, एकदा खाल्लेली आहे, आणि ती म्हणजे रामेन. आणि रामेनचा हा बेसिक रॉ मटेरियल प्रेप आहे. रामेन नूडल्स आहेत इकडे आपल्याकडे, गोचुजांग आहे, चिली पेस्ट आहे, शिताके मशरूम्स आहेत आपल्याकडे. मी जरा अजून झूम करून दाखवतो. गोचुजांग पेस्ट, चिली ऑइल, हे असं असतं चिली ऑइल साधारणचं. शिताके मशरूम्स आहेत, टोफू आहे, सोय मिल्क आहे, तिळाचं तेल आहे, मिसो आहे आणि राईस विनेगर आहे. आणि अजून भरपूर काय काय रॉ मटेरियल्स आहेत ते मी अजूनपर्यंत चॉप करायचे बाकी आहेत. बेसिक प्रेप बाकी आहे. मी कांदो बाहेर काढून ठेवलेला आहे, कांदा नाही कांदो, कारण की हा साईज बघायची. सो त्याच्या अगोदर, ते करायच्या अगोदर मी चाललो आहे आता बार्बर शॉपमध्ये. तर बार्बर शॉपमध्ये पहिला जाऊया आणि तिकडनं येऊन पटकन तुम्हाला भेटूया इन 3, 2, 1. अँड आय एम बॅक फ्रॉम द बार्बर शॉप. आय होप त्यांनी चांगलं केलं आहे, चांगलंच करणार, विषयच नाही. पण एनिवेज, तर बॅक टू द रेसिपी, बॅक टू द मेन टॉपिक. तर हे बघा, मगाशी हे काहीच नव्हतं. तर लेट मी एक्सप्लेन यू वन थिंग. हे सगळं रॉ मटेरियल दिसतंय. दिस इज ॲपल, गाजर, कांदा, आलं, लसूण, कॉर्न, बारीक कापलेला कांदा, कांद्याची पात. आता कांद्याची पातमधला हा कांद्याचा सेक्शन आहे आणि हा हिरवा पातीचा सेक्शन आहे. हे असणार आहे आपलं स्टॉक आपण बनवणार आहे. त्याची मागे प्रेप सुरू झालेली आहे ऑलरेडी. एका ठिकाणी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये स्टॉक बनवणार आहे मी. स्टॉक म्हणजे बेसिकली रामेनचं जे सूप असतं ते. हे एवढंच लागतं स्टॉक बनवायला. याच्यापेक्षा असं काय रॉकेट सायन्स, खूप असा हार्ड टफ जॉब नाही आहे तो. तर पटकन वेळ न घालवता आपण स्टॉक बनवायला घेऊया.
आता जोपर्यंत आपला ब्रॉथ बॉईल होतोय तोपर्यंत आपण जे टॉपिंग्स असतील रामेनवर ते आपण स्टर फ्राय करून घेऊया. आता रामेन बनवताना त्याच्यावर टॉपिंग्स असतात ते तुम्ही तुमच्या चॉईसचे घालू शकता. मी आज घालणार आहे त्याच्यावर टोफू, बॉक चॉय, कांदा, थोडंसं स्वीट कॉर्न्स आणि बस. आता बॉक चॉय हा जो प्रकार आहे, मी पण जेव्हा रामेन खाल्लं तेव्हा मला पहिल्यांदा कळला होता की बॉक चॉय असं पण काहीतरी प्रकार असतं. आणि US आल्यानंतर पहिल्यांदा हे जे भाजी आहे, ही जी भाजी जी पालेभाजी दिसते, पालकासारखी दिसते, त्याला बॉक चॉय म्हणतात. आणि हे मला इकडे आल्यानंतर कळलं किंवा रामेन खाल्ल्यानंतर कळलं की बॉक चॉय व्हेजिटेबल पण रामेनमध्ये यूज होतात ॲज अ टॉपिंग आणि खूप बाप लागतं. सेम म्हणजे पालक आणि कोबीचं कॉम्बिनेशन तुम्ही जर केलं तर हे याचं फ्लेवरिंग किंवा याची टेस्ट तशी लागते. आणि आता त्याच्यामध्ये मी टाकले शिताके मशरूम. शिताके मशरूम्स असे असतात, ह्याला म्हणतात शिताके मशरूम्स. तर शिताके मशरूम ह्याच्यानी एक उमामी फ्लेवर येतो. उमामी फ्लेवर म्हणजे तुम्हाला मीठ खाल्ल्याचा फ्लेवर येतो, बिकॉज हे रामेन व्हीगन असणार आहे. तर ॲक्च्युअल रामेन पोर्क किंवा बीफ ब्रॉथचं बनवलेलं असतं. मी तर ते खात नाही, मी नॉनव्हेज पण खात नाही, म्हणजे आत्ता नॉनव्हेज खाणं बंद करून टाकलं आहे येस पूर्णपणे. तर म्हटलं व्हीगन बनवू जरा व्हीगन शेडमध्ये. सो व्हीगनमध्ये तुम्हाला जर तो मीठ फ्लेवर हवा असेल, मीठी फ्लेवर हवा असेल, थोडासा रिच फ्लेवर हवा असेल, त्यासाठी उमामी फ्लेवर म्हणतात त्याला. तो उमामी टेस्ट येण्यासाठी आपण शिताके मशरूम वापरतो. दुसरी गोष्ट मी वापरली याच्यामध्ये ते म्हणजे मिसो पेस्ट. ही बेसिकली सोयाबीनची पेस्ट असते. याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्समध्ये सोयाबीन, युझू ऑइल, टँजरिन, ग्रॅन्युअल्स, वॉटर, सी सॉल्ट असं काय मिक्स करून ही पेस्ट बनवलेली आहे. आणि मी याच्यात टाकलं आहे राईस व्हिनेगर. हे पण मी पहिल्यांदाच आणलं इकडे. मी ॲपल सायडर बघितलेलं आहे, मी नॉर्मल व्हिनेगर बघितलेलं आहे, बट राईस व्हिनेगर हे चायनीज किंवा कोरियन किंवा एशियन डिशेसमध्ये यूज केलं जातं हे राईस व्हिनेगर. आणि आपलं चिंग्सचं कधी पण एव्हरग्रीन डार्क सोया सॉस टाकलं आहे मी याच्यामध्ये. सो ऑल इन ऑल असं मिश्रण करून आपण त्या ब्रॉथ आता उकळवतो आहे. सो ब्रॉथ बनवताना तुम्ही एक नक्की काळजी घ्या, ती म्हणजे मिठाची. कारण की ऑलमोस्ट ह्या ज्या मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगितले, मिसो बोला किंवा गोचुजांग बोला, तर गोचुजांग पण एक चिली पेस्टच आहे. ही जी तुम्हाला दाखवलेली मी गोचुजांग पेस्ट, ही चिली पेस्टच आहे, बट ही स्वीट सेवरी स्पायसी अशी मिक्सचरची आहे. प्लस हे जे चिली ऑइल आहे जे मी थोडंसं आता घातलं आहे, आणि हे चिली ऑइल आपण बेसला घालणार आहे. याच्यामध्ये पण मीठ असतं, म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये याच्यामध्ये मीठ आहे. तर ब्रॉथ प्लीज टेस्ट करा मीठ टाकायच्या आधी, तुम्हाला किती मीठ हवंय नकोय त्यावर ते ठरेल. तर आता आपण या ब्रॉथमध्ये ॲपल घातलेले आहेत आणि त्याला आपण बॉईल करायला वेळ देतोय. प्रॉपर एक अर्धा पाऊण तास तरी त्याला आपण बॉईल करून देऊया. त्याचं पाणी पूर्ण रिड्यूस झाल्यानंतर अजून मजा येईल, ट्रस्ट मी. आणि याच्या मागे आपण पॅन ठेवलेलं आहे, तर पॅनवर आपण जे काही टॉपिंग्स आहेत मी तुम्हाला मागाशी सांगितलं तसं टॉपिंग्स आपण आता स्टर फ्राय करून घेऊया. पहिलं आपण करूया टोफू. आपलं टोफू सॉते करून झालेलं आहे. आता आपण सॉते करूया बॉक चॉय.
하지 않았었던 지난 나의 딸이 들어볼래 우리 평생을 약속하자던 갑작스런 널 propose Oh baby I dived into all into you You must do the same or you're not in it 넌 모든 걸 다 내게 줬단 듯이 Get up on it and do Get up on it and do My channel's thriving आपला बॉक चॉय सौते करून झालेला आहे. आता आपण सौते करूया कॉर्न. I'm shining without you so bright baby so bright Focus on me Focus on me Focus on me Focus on me Hey yo तर आता आपले जेवढे पण टॉपिंगचे मटेरियल जे होते ते आपण सौते करून घेतलेले आहेत आणि आपण त्याला बाजूला काढून ठेवलेलं आहे. ब्रॉथ रेडी होतोय आणि आता आपण मेन जी गोष्ट आहे नूडल्स, ते म्हणजे हे रामेन, ऑर्गॅनिक रामेन नूडल्स हे वीगन आहेत. तर प्रत्येक रामेन नूडल्सच्या मागे त्याचं हाऊ टू कुक नूडल्स दिलेलं असतं. आपल्याला कच्चे पण ठेवायचे नाही आहेत आणि आपल्याला ओव्हर कुक पण करायचे नाही आहेत. तर ह्यामागे लिहिलेलं आहे आपल्याला 2 कप पाण्यामध्ये हे नूडल्स बॉईल करायचे आहेत. त्याआधी ते पाणी कंप्लीट रोरिंग बॉईलला आणायचं आहे. उकळत्या पाण्यामध्ये हे नूडल टाकायचे आहेत आणि 3 ते 4 मिनटं बॉईल करायचे आहेत. 3 ते 4 मिनटं बॉईल केल्यानंतर आपल्याला लगेच ते नूडल्स काढायचे आहेत आणि थंड पाण्यामध्ये वॉश करायचे आहेत. लेजिट बर्फाच्या पाण्यामध्ये वॉश करायचे आहेत, कारण की तिथल्या तिथे त्याची कुकिंग स्टॉप करायची आपल्याला. तुम्हाला हवं तर तुम्ही तेल पण स्प्रे करू शकता, नसेल तर मग तुम्ही तसे पण ठेवू शकता. बट आय प्रेफर तेल स्प्रे करा, थोडंसं तेल स्प्रे करायचं जेणेकरून नूडल्स चिकटत नाही एकमेकांना. पाणी मी इकडे बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि पाणी रोरिंग बॉईल झाल्यानंतरच त्याच्यामध्ये नूडल्स आपण घालायचे आहेत आणि लाईक आय सेड 3 ते 4 मिनटं, त्याच्यावर अजिबात नाही. टायमर लावा मागे 3 मिनटाचा 4 मिनटाचा. नूडल्स झाले की लगेच त्याला स्ट्रेन करून त्याला आईस कोल्ड बाथ घाला, म्हणजे नूडल्स 1 नंबर सेट. Get up on it and do Get up on it and do My channel's thriving on it Don't see the online Get a little bit of my yeah Get a little bit of my ooh I'm shining without you so bright Baby so bright Focus on me 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 तर आपले फायनली नूडल्स आपले बॉईल करून झालेले आहेत आणि आपले आता जो आपला ब्रॉथ आहे त्या ब्रॉथला आपण स्ट्रेन करून घेऊया आणि फायनल प्लेटिंगला लावूया. Siempre andaba buscando el amor de mi vida. Siempre se acaba, se me rompe el corazón. El amor a mí me suena ya como un proyecto. Te lo digo directo. Pero tenerte a mi lado pa' mí es una razón. Préndete. आता आपण जो आपला ब्रॉथ होता तो आपण स्ट्रेन करून घेतलेला आहे. तुम्ही बघितलं मी भाजी जेव्हा स्ट्रेन केली, ज्या पण त्या ब्रॉथमधली भाजी होती ती मी पूर्ण स्मॅश नाही केली. मला त्या भाजीचा पल्प ह्या ब्रॉथमध्ये नको होता, बिकॉज हा ब्रॉथ असा पातळ वॉटरी असतो. आणि ह्या ब्रॉथमध्ये आता मी अजून एक छोटंसं आणि लास्ट इन्ग्रेडियंट घालणार आहे, ते म्हणजे सॉय मिल्क. तुम्ही सॉय मिल्क की ओट मिल्क घालू शकता, बट आय प्रेफर सॉय मिल्क, कारण की याच्यामध्ये मिसो पण गेलेलं आहे. तर मिसोसोबत सॉय मिल्क जास्त चांगलं जातं. तर याच्यामध्ये अगदी थोडंसं सॉय मिल्क घालणार, गॅस कमी करून. गॅस फुल ठेवलात, सॉय मिल्क घातल्यानंतर तर मिल्क फाटेल आणि त्याचे ते क्रम्बल्स दिसतील. तर बेटर आहे गॅस कमी करा, सॉय मिल्क घाला, त्यात थोडं स्टर करा आणि आपला ब्रॉथ रेडी आहे. मी अगदी लेजिट एवढूसं सॉय मिल्क घालतो आहे यामध्ये, जेणेकरून याला एक क्रीमी रिच टेक्स्चर येणार. आपला ब्रॉथ तयार आहे, आपलं नूडल्स तयार आहेत, टॉपिंग्स तयार आहे. मग वाट कशाची बघायची, आता आपण प्लेटिंग करून घेऊया आपलं स्पायसी वीगन मिसो रामेन.
तर द मोमेंट ऑफ ट्रूथ इज हिअर. रामेनचा बोल माझ्यासमोर आलेला आहे आणि गरम गरम त्याचे रामेन आहेत. आपण वा जी वाफ निघते ना तेच सगळं आहे ते खाऊन बघू. बट बापरे खूपच जास्त मोठे ते. या दॅट स्टील एक नंबर झाले आहेत. आणि आपण वा सूप प्यायला चमचा पण आणला आहे मी. तर त्याचं मेन सूप पिऊन बघूया. हा हा क्लास तिखट झालं आहे मस्त. मित्रांनो माझा रामेन खाणं तर होत राहील. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही थोडेसेच फॉलोवर राहिलेत 100K साठी. सो आय एम रिअली एक्सायटेड फॉर दॅट. आणि अजून एक दुसरी गोष्ट घडणार आहे ती तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये कळेलच. आणि जर तुम्ही वेदर फोरकास्ट ओपन केला आणि रोवानुक सर्च केलं तर तुम्हाला कळून जाईल की मी कशाबद्दल बोलतो आहे ते. स्टे ट्यून फॉर दॅट. मी आपला मस्त गरम गरम रामेन एन्जॉय करतो. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय. This isn't my life. Let's pretend it was a great night. Let's pretend that it was real nice. Let's pretend that it's a movie. Let's pretend that it's a story. Let's pretend that it was glory.